महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची जोरदार चर्चा रंगली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे। पण नेमकं असं काय घडलं की हा वाद राज्यभर चर्चेचा विषय बनला? चला ते जाणून घेऊयात। प्रकरणाची सुरुवात झाली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाषण केलं। मात्र यावेळी आशा भोसले यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर असताना ते चुकून दीनदयाळ मंगेशकर असं उच्चारल्याचं समोर आलं। सभागृहात घडलेली ही चूक काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर टीकेची जोड उठली। याच मुद्द्यावर रोहिणी खडसे आक्रमक झाल्या। त्यांनी म्हटलं की महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बसलेल्या व्यक्तीकडून मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती आणि राज्यातील मान्यवर व्यक्तींबाबत अचूक माहिती अपेक्षित असते। हे केवळ एका नावाच्या चुकीचे उच्चारण प्रकरण नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित विषय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। रोहिणी खडसे यांनी पुढे असंही म्हटलं की इतक्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने भाषण करण्यापूर्वी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं, कारण अध्यक्षपद हे केवळ राजकीय पद नाही तर संपूर्ण सभागृहाचे प्रतिनिधित्व करणारं पद आहे। त्यामुळे अशा चुका झाल्यावर नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो। दरम्यान हा वाद वाढताच राहुल नार्वेकर यांनी आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली। मात्र त्यानंतरही हा विषय शांत झालेला नाही। विरोधकांकडून यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे चूक मान्य करून माफी मागितल्याने हा विषय संपवला पाहिजे असं काही व्यक्तींचं मत आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे सार्वजनिक जीवनातील महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींची भाषा, इतिहास आणि सांस्कृतिक वारसा याबाबत अधिक सहज असायला हवं आणि अशा चुका केवळ चूक म्हणून सोडून द्यायच्या की त्यांच्यावर गंभीर चर्चा व्हायला हवी, असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।